शहरात वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्यावर होणारा परिणाम, वाढीव लाईट बिल, रस्त्यावरील धोकादायक खांब व कमी उंचीत लटकणारे धोकादायक विद्युत पोल तसेच अनेक समस्या विरोधात अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व शिवसेना शहर शाखा शिष्टमंडळाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरण अंबरनाथ तर्फे तातडीने सुधार कार्य सुरू केले। परंतु त्यातच नागरिकांच्या अनेक तक्रारीसाठी अंबरनाथ पश्चिम विभागाकरिता शिवमंगल कार्यालय येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। महावितरणचे सर्व अधिकारी व अभियंता स्वतः नागरिकांच्या भेटीला आले होते, ज्यामध्ये ग्राहकांच्या फॉल्टी बिलाबद्दल तक्रार, गंजलेला विद्युत पोल, अनेक ठिकाणी कमी उंचीत सर्व्हिस वायर याबाबतच्या अनेक तक्रारीचे निवारण तातडीने करून घेतले व काही नागरिकांना मुदत देऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्यास महावितरणचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। हा मेळावा अंबरनाथ शहरात प्रथमच ग्राहकांच्या भेटीला शिवसेना व महावितरण तर्फे आयोजित करण्यात आला होता। मेळावा प्रसंगी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर, युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वाळेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवाशिष दत्ता, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, सहाय्यक अभियंता वैभव भुईर, कनिष्ठ अभियंता सचिन धनवडे, सहाय्यक अभियंता वैभव बारवकर, अतुल खेबडे, नगरसेवक राजेश शिर्के, पद्माकर दिघे, शशांक गायकवाड, ॲडव्होकेट संदीप भराडे, श्रीनिवास वाल्मिकी, मिलिंद गान, प्रकाश डावरे, अरविंद मालुसरे, महेश वाळुंज, राजाराम लोटे, भरत पेटकर, रूपसिंग धल, स्वप्नील जावीर, स्वप्नील भामरे, निकेत सिंह, दीपक पवार, महिला आघाडीच्या सारिका वाळुंज, ज्योत्स्ना तिरुपती, गुलाब जाधव, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, युवा सेना, महिला आघाडी, शिवसैनिक कार्यकर्ते, महावितरणचे सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। खरं तर शिवसेना शहर शाखा, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून महावितरणच्या विरोधामध्ये हे आंदोलन, मोर्चा, रस्ता रोको हा विचार केला होता। परंतु सर्व अधिकारी, त्यात भोळे साहेब असतील, स्थानिक चकोले साहेब आहेत, सगळ्यांनी येऊन भेट घेतली आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा 8 दिवसाच्या आत प्रयत्न करू असं सांगितलं। आणि खरोखर त्यातलाच हा भाग आहे की आज नागरिकांना, सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय, त्यांना इथून MVCB जा, तिथं कोणी विचारत नाही, तर त्यांनी हा ग्राहक मेळावा तिथे ठेवला आज शिवमंगल कार्यालयात। शेकडो नागरिकांनी त्याचा फायदा घेतला। कोणाचं मीटर बदलायचं आहे, कोणाचं लाईट बिल जास्त येते, कोणाला काही त्रास आहे, तो प्रत्यक्षात इथे अधिकारी बसून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवले, त्यामुळं आम्ही तो दणका दिला महावितरणला, पाणी पुरवठा खात्याला। आज अंबरनाथमध्ये दोन्ही खात्याचे अधिकारी कामाला लागलेत आणि खूप सुरळीत असं काम चालू आहे। ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या होत्या त्या सोडवण्याचा तेही प्रयत्न करतायत। आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे। जर महावितरणनी वेळेत सर्व कामं पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यात काही शंका नाही। त्यामुळं आमचे सर्व शहर शाखेतले पदाधिकारी याचा पाठपुरावा करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि विद्युत मंडळ यांनी एक ग्राहक मेळावा ठेवला। त्या ग्राहक मेळाव्यामध्ये त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी इथे आले, त्यांना आम्ही हॉल उपलब्ध करून दिला। नागरिकांना घरी बसल्या म्हणजे इथे येऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सांगून त्वरित कशा सोडवता येतील ऑन द स्पॉट ते त्यांनी केलं आहे। आणि हा मला वाटतं अंबरनाथमध्ये असा पहिला उपक्रम आहे महावितरणचा की त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या आखेला ओढ दिली आणि आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो।